नमस्कार, मी तृप्ती. आज मुलांसोबत घालवलेला फन टाईम आज शेअर करते आहे. मस्त लहान मुलगा डमरू वाजवते आहे आणि छान खेळतो आहे तो. त्याला मस्त खेळायला आवडतो आहे. मग मी ते छान गोबीचे मंचुरियन केले होते. रेसिपी याची अपलोड केली आहे मी चॅनलला. ते नक्की जाऊन बघा तुम्ही. मस्त त्यानंतर आम्ही पतंग उडवायला आलो. पतंग उडवता उडवता अगदी लहानपणीची मला माझी आठवण झाली. आम्ही पण असं पतंग उडवायचो, पण त्यावेळेला आम्हाला पतंग नाही मिळायच्या. आम्ही कागदाची पतंग बनवायची आणि आम्ही समोर धावायचो ना, पतंग मागे उडायची. अशी एन्जॉय करायचो. म्हणतात ना, लहानपण देगा देवा. हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण मोठे होतो. जोपर्यंत आपण मोठे होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या बालपणीचं महत्त्व हे कधी कळतच नाही. लहानपणी एकच गैरसमज होतो असतो आपल्याला, की मोठे झाल्यानंतर जीवन आणखी मजेदार होईल, आणखी छान होईल. पण तो गैरसमज असतो. लहानपण देगा देवा हे त्यालाच तर म्हणतात ना, मुलं ही देवाघरची फुलं असतात. असंच म्हणतात, तेच खरं आहे. लहानपणी कसं होतं, घड्याळ कोणाजवळ नव्हती, पण वेळ मात्र प्रत्येकाजवळ होता. आता कसं झालंय, आता याच्या उलट झालेलं आहे. घड्याळ प्रत्येकाजवळ आहे, पण वेळ कोणाकडेच नाही. अशी परिस्थिती सगळीकडे निर्माण झालेली आहे. मुलांना वेळ द्यायला हवं, मुलांसोबत खेळायला हवं, त्यांच्याशी संवाद साधायला, त्यांच्याशी गप्पा करायला हवं. तुम्ही तुमचे कामं करा. प्रत्येकाला कामं असतात, पण ते थोड्याशा कामातून वेळ काढून का होईना आपल्या मुलाशी संवाद साधा, त्यांच्याशी खेळा. त्यांनाही छान वाटेल आणि आपल्यालाही आपल्या बालपणीची आठवण करून देईल. त्यांचा जो खेळ आहे ते त्यांच्याशी खेळण्याशी आपण कसं खेळायचो हे सुद्धा त्यांना सांगा. मुलाला थोडंसे पतंग उडवता उडवता त्याला सळाक लागलेली होती. मग आम्ही खाली आलं, डेटॉल वगैरे लावलं. लहानपणी लागलेली थोडीशी जखम आईच्या हलक्या फुंकेने आणि तिच्या म्हणण्याने होईल की बाळा ठीक. खरंच तशी औषध आजपर्यंत बनवलीच नाही कोणी.